सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामचे निकाल लागलेले आहेत आणि यावेळेला नांदेड जिल्ह्यातून प्रथमच 7 जणांची वर्णी लागलेली आहे. आपल्यासोबत हे 3 IAS क्रॅकर्स आहेत की ज्यांचा सत्कार आज राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केलेला आहे. नांदेडसाठी खूप अभिमानाची गोष्ट असल्याचं अशोक चव्हाण यांनी सांगितलेलं आहे. माझ्यासोबत हे 3 विद्यार्थी आहेत. तुमचं नाव काय? ओमप्रसाद कंदारे. डॉक्टर शिवराज गंगावळ. पाटील वेदांत माधवराव. UPSC क्रॅक करणं ही खूप अवघड गोष्ट आहे. बरेचसे लोक याच्यात कंटिन्युअस जवळ जातात पण ते मागे येतात. सक्सेसचं रहस्य काय होतं? मला वाटतं सक्सेस ही एक जीवन पद्धत आहे. तुमच्याकडे वेगळं शिस्त असेल, टाईम मॅनेजमेंट असेल तर UPSC मधलं फेल्युअर तुम्हाला फेल्युअर वाटणार पण नाही आहे. कारण की कुठलाही माणूस आयुष्यात काही ना काही अचीव करतोच. तर त्याच्यामुळे मला UPSC मधलं सक्सेस हे सक्सेस नाही तर फेल्युअरसुद्धा त्याच्यातलं मला सक्सेसच वाटले. कारण मी त्या गोष्टीतून काहीतरी शिकतच गेलो आणि पर्सनॅलिटीमध्ये मोठा फरक पडत गेला. त्याच्यामुळे मी या गोष्टीला यशासारखंच मानतो. याचा कसा टाईम मॅनेजमेंट केला अभ्यासासाठी आणि हे लहानपणापासूनच IAS व्हायचं स्वप्न होतं का? हां, अर्थातच लहानपणापासूनच स्वप्न होतं की लोकांची सेवा करण्याचे प्रयत्न करेल आणि शिस्त पण लहानपणापासूनच होती. वडील शिक्षक असल्यामुळे टाईम मॅनेजमेंट मला वयाच्या अगदी 6व्या वर्षापासूनच लागलेलं, मला आणि माझ्या मोठ्या बहिणीला पण. त्यामुळे टाईम मॅनेजमेंट, डिसिप्लिन हे गोष्टी शिक्षक वडील असल्यामुळे थोडं सोपं गेलं मला. खूपसे जण आहेत आपल्या नांदेडमध्ये जे सराव परीक्षेचा अभ्यास करत आहेत पण यश येत नाही आहे. तू हे कसं यश संपादन केलं? कुठल्याही परीक्षा UPSC असो किंवा दुसरीही कुठलीही परीक्षा, यशाचं एकच सूत्र आहे की तुम्ही तुमच्या प्रयत्नांमध्ये प्रामाणिक राहायला पाहिजे. जर प्रयत्नात प्रामाणिक असू, आपल्याजवळ पेशन्स असेल, हार्डवर्क करण्याची तयारी असेल तर आज न उद्या निश्चितपणे कुठलेही आपण यश संपादन करू शकतो. मात्र त्याच वेळेला हेही लक्षात घेतलं पाहिजे की कुठलंच फेल्युअर जे आहे ते फेटल नसतं. निश्चितपणे कधी फेल्युअर जरी आलं तरी आपण त्या फेल्युअरकडे या नजरेने पाहायला पाहिजे की एक अनुभव आपल्याला मिळाला. आपण त्याद्वारे झालेल्या चुकांकडे आपण रिफ्लेक्ट केलं पाहिजे, त्या चुकांना समजून घेतलं पाहिजे आणि त्याच्यावरती काम करून त्या चुका जर सुधारल्या तर आज न उद्या आपल्याला निश्चितपणे जी कुठली गोष्ट आपण आयुष्यात अचीव करायला पाहत आहोत त्याच्यामध्ये यश नक्कीच मिळेल. स्वतःच्या प्रयत्नांसोबतच मला वाटतं की कुटुंबाचा आणि आपले जे काही मित्रपरिवार आहेत त्यांचासुद्धा या सर्वामध्ये खूप महत्त्वाचा रोल असतो. कारण त्या सर्वांच्या सपोर्टशिवाय, त्या सर्वांनी जी काही आपल्याला साथ दिलेली असते या जर्नीमध्ये तीसुद्धा त्या व्यक्तीच्या प्रयत्नांइतकीच ती साथसुद्धा महत्त्वाची असते. त्यामुळे या सर्व गोष्टींचा जर ताळमेळ योग्य बसला तर आज न उद्या प्रत्येक व्यक्ती त्याच्या आयुष्यात यश निश्चित संपादन करू शकतो. अभ्यासाचं नियोजन कसं केलं होतं आणि याचं प्राथमिक शिक्षण तू कधी ठरवलं होतं की मला IAS व्हायचं आहे ते? लहान असताना शाळेमध्ये असतानाच मला असं हे होतं की मी पुढे चालून UPSC परीक्षा द्यावी आणि त्याद्वारे जे काही पोस्ट मला मिळेल त्यातून मी समाजाची सेवा करावी. तर लहानपणापासूनच स्वप्न होतं आणि मात्र कुटुंबाची आर्थिक परिस्थिती आणि या परीक्षेच्या संदर्भात असणारी अनिश्चितता लक्षात घेऊन मी ठरवलं की आधी एक चांगला ऑप्शन म्हणून आधी MBBS करावं. नंबरसुद्धा लागला गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजमध्ये. MBBS केलं. कामसुद्धा आता मी ॲज अ मेडिकल ऑफिसर कामसुद्धा करत आहे आणि त्याद्वारे माझा ऑप्शनल सब्जेक्टसुद्धा जो मी माझा मेडिकलचा विषय होता तोच निवडला होता. त्याच्यामुळे मला त्याचासुद्धा फायदा झाला आणि मला वाटतं की एखाद्या गोष्टीची जर आपल्याला मनापासून इच्छा असेल तर ते करण्यासाठी जे काही नियोजन लागतं, जे काही तयारी करावी लागते ते निश्चितपने आपण करतो. योग्य मार्गदर्शन ज्या ज्या ठिकाणी अवेलेबल आहे ते घेतलं, परीक्षेची तयारी केली, भरपूर सारे मॉक वगैरे दिले, प्रिलिम्स असेल, मेन्स असेल, प्रत्येक ह्याची तयारी त्या पद्धतीने ज्या पद्धतीने करायला पाहिजे ते केली. चुका भरपूर झाल्या, त्यातून शिकलं आणि शिकून आज हा रँक मिळवला. साधारणपणे नांदेडमध्ये बरेचसे जण MPSC आणि UPSCचा अभ्यास करत आहेत. यश येत नाही. खूप जण डिप्रेशनमध्ये गेलेले आहेत. पण हा तणाव न येऊ देता तू परीक्षेला कसा सामोरं गेला? साहजिक आहे की जेव्हा परीक्षेचा सगळ्यांनी म्हणतात की परीक्षा एवढी अवघड आहे, पण सोबत हे मनात ठेवलं पाहिजे की जर परीक्षा अवघड असली तर सर्वांनाच यश आलं असतं. पण जर सातत्याने निरंतर मेहनत करत राहिलो, आपले जे अभ्यासाप्रती जी प्रामाणिकता आहे ते आपली जी भूमिका आहे ती जर निभावत गेलो तर डिफिकल्ट नाही राहणार. आणि जे आपण अजून एक मुद्दा उचलला की म्हणजे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना डिप्रेशन असं काही फील होत आहे, तर त्यासाठी आपले जे आधारस्तंभ असतील, आपले परिवारातले असतील, आईवडील असतील, मित्र असतील, तर त्यांच्याशी बोलून डिप्रेशन याच्याशी आपण ते असं जास्त जाणून येणार नाही.
तर आपण जर आपलं जे वाटत आहे ते जर कोणाशी शेअर केलं तर डिप्रेशन त्याला आपण खूप चांगल्या प्रकारे मॅनेज करून एक्झामसाठी प्रिपेअर वगैरे करू शकतो. किती वेळा तुम्ही अटेम्प्ट केलेला आहे आत्तापर्यंत UPSCसाठी? हा माझा 5वा अटेम्प्ट होता. मी ह्या अगोदर पण एक वेळेस इंटरव्ह्यूसाठी अपेअर झालो होतो, पण काही कारणामुळे किंवा मार्क्स थोडे मेन्समध्ये कमी असल्यामुळे रँक नव्हता आला. पण ह्यावेळेस 601वा रँक आलेला आहे आणि ह्यासाठी आम्ही सगळे आनंदित आहोत. तुझी कितवी परीक्षा होती UPSCची? माझा देखील हा 6वा अटेम्प्ट होता. यापूर्वी मी 2 वेळा मुलाखतीपर्यंत पोहोचलो होतो. ही 3री मुलाखत होती. काही कारणास्तव त्यावेळेला होऊ शकलं नाही. मात्र त्या चुकांमधून शिकून अजून जास्त मेहनत करून प्रयत्न अजून जास्त करून यावर्षी मी यश संपादन करू शकतो. दादा तुझी कितवी अटेम्प्ट होता? हा माझा 4था प्रयत्न होता. पहिल्या प्रयत्नामध्ये मी प्री फेल झालो. दुसऱ्या प्रयत्नात मी प्री पास झालो आणि मेन्स फेल झालो. तिसऱ्या प्रयत्नात मी प्री पास झालो, मेन्स पास झालो आणि इंटरव्ह्यू देऊन आलो. परंतु फायनल मेरिट लिस्टमध्ये 8 मार्क्समुळं रँक हुकला. हा माझा 4था प्रयत्न आहे, ज्याच्यामध्ये मी सर्व स्टेजेस पास केलेत आणि 779वा असा माझा रँक आलेला आहे. तुम्हाला तिघांना आता माझा एक प्रश्न आहे, कोणाची प्रेरणा घेऊन तुम्ही IAS व्हायचं ठरवलं? मी प्रत्येक व्यक्तीमध्ये माझा प्रेरणास्रोत समजतो. मग तो शेतकरी असेल, तो सर्वात सामान्यांसाठी धान्य उगवतो. एक पत्रकार असेल, जो त्याच्या प्रामाणिकपणाने गोष्टी नमूद करतो, अन्यायाला वाचा फोडतो. एक डॉक्टर आहे, जो रुग्णांना तपासतो. जो एक जवान, जो देशाची रक्षा करतो. त्यामुळे प्रत्येकजण एका प्रकारे समाजसेवाच करतो. मी IAS ह्याच्यामुळे निवडलं कारण की ही समाजसेवा करण्यासाठी एक मोठा मार्ग देते कम्पॅरेटिव्ह टू अदर वेज. त्याच्यामुळे हेच माझं प्रेरणास्रोत होतं. दादा? निश्चितपणे समाजासाठी सेवा करण्याची व्यापक संधी जी ही परीक्षा देते तो सर्वात मोठा प्रेरणास्रोत होता. मात्र त्याचबरोबर एक ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.